नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागील 2 दिवसाखाली शासनाची कॅबिनेट मीटिंग पार पडली आहे आणि त्यामध्ये शेती पिकाच्या नुकसानीसाठी एक पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे आणि त्या पॅकेजचा जी-आर आज निर्गमित करण्यात आलेला आहे. शेती पिकांच्या नुकसानीसाठी किती मदत दिली जाणार आहे, जनावरांसाठी किती मदत दिली जाणार आहे, तसेच अनुदानासाठी तुम्हाला के-वाय-सी करावे लागणार आहे का नाही, यामध्ये कोणते जिल्हे पात्र आहेत, कोणते तालुके पात्र आहेत, यासंबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करायला विसरू नका. राज्यात माहे जून ते सप्टेंबर 2025 म्हणजे अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज, रिलीफ पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबत 9 ऑक्टोबर 2025 रोजी हा जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. जी-आर काय आहे पाहू शकता. राज्यातील 253 तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत खरीप हंगाम, अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे नुकसान, शेतजमीन खरवडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी व घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्यातील 253 तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहेत. बाधित तालुक्यांची यादी शासन निर्णय सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेली आहे. अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित 253 तालुक्यामध्ये बाधितांना, आपदग्रस्तांना खालीलप्रमाणे मदत पॅकेज व सवलती लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. आपदग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबांना देय आर्थिक सहाय्य. मृत व्यक्तींच्या वारसांना 4 लाख रुपये. अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक सहाय्य. 40 ते 60% अपंगत्व आले असल्यास 74,000 रुपये. 60 पेक्षा अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाख रुपये मिळणार आहेत. जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असल्यास 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधी झाला असल्यास 16,000 रुपये. 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीत असल्यास 5,400 रुपये मिळणार आहेत. पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी 1,20,000 प्रति घर सपाट भागातील, तर डोंगराळ भागात असेल तर 1,30,000 रुपये. अंशतः पडझड झालेल्या घरासाठी किमान 15% 6,500 प्रति घर पक्क्या घरासाठी, तर 4,000 रुपये प्रति घर कच्च्या घरासाठी. झोपडी असेल तर झोपडीचं नुकसान झालेलं असेल तर त्यासाठी 8,000 रुपये प्रति झोपडी तुम्हाला मिळणार आहेत. गोठ्याचं नुकसान झालेलं असेल तर 3,000 रुपये प्रति गोठा मिळणार आहेत. आणि जर जनावरे मृत पावली असतील तर दुधाळ जनावरासाठी 37,500 प्रति जनावर, ओढकाम करणारी जनावरे 32,000 प्रति जनावर, लहान जनावरे 20,000 प्रति जनावर, शेळी मेंढी असेल तर 4,000 प्रति जनावर आणि कुक्कुटपालन ₹100 प्रति कोंबडीला तुम्हाला मिळणार आहेत. शेती पिकांच्या नुकसानीसाठी जिरायत पिके 8,500 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत. आश्वासित सिंचनाखालील बागायत पिके 17,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत आणि बहुवार्षिक पिके 22,500 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत. जर शेतजमिनीचं नुकसान झालेलं असेल, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे ₹18,000 प्रति हेक्टर, दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे व नदी पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे, यासाठी केवळ अल्प व तल्पभूधारक शेतकऱ्यांना 47,000 प्रति हेक्टर मिळणार आहेत. मत्स्य व्यवसाय करणारे जे व्यावसायिक असतील त्यांच्या बोटीची दुरुस्ती किंवा जाळी यासाठी 6,000 रुपये. बोटींची अंशतः दुरुस्ती करण्यासाठी 15,000 रुपये. पूर्णतः नष्ट झालेल्या बोटीकरता 3,000 रुपये. अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी आणि 4,000 पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी देण्यात येणार आहेत. यामध्ये सवलती काय काय मिळणार आहेत? जमीन महसुलात सूट मिळणार आहे. सहकारी कर्जाचे पुनर्गठन होणार आहे. शेतीशी निगडीत कर्जाचे वसुलीला स्थगिती देण्यात येणार आहे 1 वर्षासाठी. तिमाही वीज बिलात माफी देण्यात येणार आहे. परीक्षा शुल्कात माफी. 10वी व 12वीची परीक्षा शुल्क विद्यार्थ्याची फी माफ होणार आहे. यामध्ये कृषी विभाग म्हणून यामध्ये रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टर 10,000 प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये थेटपणे जातील. याबाबत आवश्यक ती कार्यप्रणाली व निधी उपलब्धतेबाबत कार्यवाही करावी. म्हणजे तुमच्याकडं जर 3 हेक्टर क्षेत्र असेल तर तुम्हाला रब्बी हंगामात खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी 30,000 रुपये मिळणार आहेत. 1 हेक्टर क्षेत्र असेल तर तुम्हाला 10,000 रुपये मिळून जातील. पशुसंवर्धन विभागामार्फत इथं पाहू शकता काय काय आहे हे तुम्ही वाचून घ्या. मत्स्य व्यवसाय वाचून घ्या. रोजगार हमी योजनेअंतर्गत तर यामध्ये खूप सारे शेतकरी विचारत आहेत की आधार प्रमाणीकरण म्हणजे ई-के-वाय-सी करायची आहे का? अनुदानाच्या रकमेसाठी ई-के-वाय-सी करायची आहे का? ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅकमध्ये ई-के-वाय-सी झाली आहे
अशा शेतकऱ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवर भरली माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी डीबीटीद्वारे मदत वितरणाची आवश्यक ई-केवायसी प्रक्रियेतून सूट देण्यात येत आहे. म्हणजे ज्यांच्याकडे फार्मर आयडी असतील त्यांना ई-केवायसी करण्याची गरज नाही, परंतु ज्यांच्याकडे फार्मर आयडी नसतील त्यांना ई-केवायसी करावी लागेल. तर यामध्ये आता कोणकोणते जिल्हे आणि कोणकोणते तालुके पात्र आहेत चला पाहूयात. यामध्ये तुम्ही पाहू शकता यवतमाळ जिल्ह्यामध्ये 12 तालुके बाधित झालेले आहेत, त्याची नावे तुम्ही इथून पाहू शकता. याचा स्क्रीनशॉट हे तुम्ही काढून घेऊ शकता. अमरावतीसाठी 6 तालुके बाधित झालेले आहेत. वाशिमसाठी 3 तालुके कारंजा, मानोरा, वाशिम. बुलढाणासाठी 9 तालुके. अकोलासाठी 5 तालुके. चंद्रपूरसाठी 14 तालुके. वर्धा जिल्ह्यामध्ये 7 तालुके बाधित आहेत. नागपूरमध्ये 12 तालुके बाधित आहेत. भंडारामध्ये 6 तालुके बाधित आहेत. गोंदियामध्ये 7 तालुके बाधित आहेत. गडचिरोलीमध्ये 10 तालुके बाधित आहेत. तर सोलापूरमध्ये 11 तालुके बाधित आहेत. अहिल्यानगरमध्ये 13 तालुके बाधित आहेत. पुणेमध्ये 7 तालुके बाधित आहेत. तर कोल्हापूरमध्ये 3 तालुके बाधित आहेत. सातारामध्ये 3 तालुके. सांगलीमध्ये 8 तालुके. नाशिकमध्ये 15 तालुके. तर जळगावमध्ये 4 तालुके. नंदुरबारमध्ये 6 तालुके. धाराशिवमध्ये 8 तालुके. तर लातूरमध्ये 10 तालुके बाधित झालेले आहेत. परभणीमध्ये 9 तालुके. हिंगोलीमध्ये 3 तालुके. छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 तालुके. जालनामध्ये 8 तालुके. बीडमध्ये 11 तालुके. रायगडमध्ये 15 तालुके. रत्नागिरीमध्ये 7 तालुके. ठाणेमध्ये 5 तालुके. तर पालघरमध्ये 7 तालुके. असे एकूण 253 तालुके बाधित झालेले आहेत. तर 31 जिल्ह्यामध्ये या शेतीपिकाचं नुकसान झालेलं आहे, त्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे, हा निधी वितरित केला जाणार आहे. आता यामध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचा तालुका, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बटनला प्रेस करायला विसरू नका. या GRची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. हा GR तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल.